आता इथे मी अर्धा किलो मुळ्याच्या शेंगा घेतल्यात आणि अशा कट केल्यात स्वच्छ धुवून. यामध्ये आपल्याला जिरा पावडर घालायची आहे 4 चमचे. आणि धना पावडर ते पण 4 चमचे घालायचं. हळद 2 चमचे. चवीनुसार मीठ. आता इथं मी अर्धा लिटर दही घेतलंय, ते पण यात टाकून घेऊया. थोडंसं ठेवूया, लागलं तर आणि परत घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं. याला मीठ वगैरे चेक करायचं. यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकताय. आता मी यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालणार आहे. आता इथं पावशर मिरच्या घेतल्यात हिरव्या, स्वच्छ धुवून, आणि आपण अशा पद्धतीने चिरून घेतल्यात, जेणेकरून हा मसाला यामध्ये लागेल. आता या पण सगळ्या मिक्स करून घ्यायचं यामध्ये. अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे. आता याला उन्हामध्ये वाळत घालूया. तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास याला मॅरिनेट करून पण ठेवू शकताय. आता मी वाळवण्यासाठी ते एक साडी घेतली आहे स्वच्छ धुतलेली. तुम्ही पांढरं कापड सुद्धा वापरू शकताय. हे अशा पद्धतीने लांब लांब असं वाळत घालायचं, जेणेकरून लवकर वाळेल. हे अशा प्रकारे वाळते 4 दिवसानंतर. आपण याला तळून बघूया. गरम तेलात थोडंसंच परतायचं, नाहीतर हे करपून जातंय. मुळ्याच्या शेंगा पण लगेच काढून घ्यायच्या. गरम गरम भात, आमटी, भाकरी बरोबर खूप छान लागते. एकदा नक्कीच ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.